हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं गोवा मिनी सिरीज पार्ट 4मध्ये. इकडे मी करते ब्रेकफास्ट आणि हा ब्रेकफास्ट आमच्या रिसॉर्ट कॉस्टमध्ये इन्क्लुडेड होता, जो की आम्हाला 8 to 10मध्ये करायचा होता. आणि येस, त्यासाठी पेड केले होते, त्यामुळे ऑब्व्हियसली आम्ही तो न चुकता करणारच. आणि इकडे मी चाललेली आहे खाली. ॲक्च्युली अमोल आणि क्रिशिवा दोघेजण एन्जॉय करत आहेत स्विमिंग पूलमध्ये. मी ऑलरेडी जाऊन आले होते. अमोलने मला सांगितलं फ्रेश वगैरे हो, कारण की तिला घ्यावं लागेल. मी हार्डली हाफ ॲन आवर एन्जॉय केला. त्यानंतर वर जाऊन फ्रेश वगैरे झाली आणि त्यानंतर मग मी पुन्हा खाली आली क्रिशिवाला घेण्यासाठी. आणि येस, आम्ही ऑलरेडी रिसॉर्टमध्ये सांगितलं होतं की आम्हाला स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करायचं आहे विथ आर बेबी. सो त्यांनी आम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही सगळं काही क्लीन वगैरे करतो. तर स्विमिंग पूल एकदम क्लीन अँड नीट होता, त्यामुळे तुम्हाला बघायला मिळेलच ती गोष्ट. आणि त्यामुळे आम्ही फुल एन्जॉय करत होतो. आणि सेकंड थिंग की क्रिशिवाला मी विथ प्रिकॉशनच पाठवलं होतं, कारण की तिला मी बेबी लोशन, सनस्क्रीन वगैरे जे आहे त्या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी लावल्या होत्या. आणि आम्ही दोघांनी ठरवलं होतं की तिला आपण 5 ते 10 मिनिट फक्त एन्जॉय करून द्यायचं आणि नंतर मग तिला पाण्यामध्ये नाही जाऊन द्यायचं. तिने फार एन्जॉय केला आणि आम्ही चूज केलेला तोच टायमिंग. आमचा ब्रेकफास्ट झाल्या इमिडिएटली आम्ही गेलो होतो. एक 9-9:30च्या दरम्यान आम्ही हा एन्जॉय केला होता. थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे जास्त लवकरही नाही जाऊ शकत आणि नंतर ऑब्व्हियसली ऊनसुद्धा पडतं दिवसभरामध्ये, त्यामुळे तेव्हाही नव्हतं जाऊ शकत. ती फार एन्जॉय करत होती आणि आता मात्र तिला आमच्यासोबत काही एक घेणं देणं नव्हतं. ती तिच्यामध्ये पूर्णपणे दंग होती आणि एन्जॉय करत होती. तर मित्रांनो, अमोल आणि मी भरपूर वेळा गोवा आलेलो आहोत, बट क्रिशिवासोबत गोव्याला फर्स्ट टाईम गेलेलो होतो. गोव्याला आम्ही नेहमी का जातो असा सुद्धा प्रश्न पडलेला असेल, तर आन्सर तुम्हाला नेक्स्ट टू नेक्स्ट सिरीजमध्ये नक्कीच मिळेल. गोव्याला जाण्यामागचं कारण असतं त्याच्या आजूबाजूचे लोकेशन, जे की आम्हाला खूप इम्पॉर्टंट असतात. आणि तिकडे आम्हाला जाऊन जे पीस मिळतं ना, ते आम्हाला कुठे नाही मिळत. आणि त्यासाठी आम्हाला गोव्यालासुद्धा यायला मौका मिळतो असं म्हणू शकतो. अँड येस, जेव्हा आम्हाला निघायचा टाईम आला स्विमिंग पूलमधून, तेव्हा ग्रिशिवा मात्र ऐकत नव्हती. तिला अजून खेळायचं होतं आणि ऑफकोर्स आपण एवढा उशीर तिला नाही खेळून देऊ शकत, तेही थंडीच्या दिवसांमध्ये, तेही एवढ्या छोट्या बाळाला. आणि आजूबाजूला फार लोक होते जे की एन्जॉय करत होते आमच्यासारखंच. आणि त्यानंतर अमोलने आणि क्रिशिवाने खूप व्हिडिओज आणि खूप फोटोज काढले. जेव्हा आम्ही आमच्या रूममध्ये गेलो तेव्हा अमोल आणि क्रिशिवाने पूर्ण रूममध्ये पाणी केलं होतं. लिटरली मला क्लिनिंग सर्व्हिसचे जे आहेत दादा, त्या 2-3 दादा लोकांना मी बोलवलं होतं आणि त्यांना सांगितलं की हे क्लीन करून द्या. ऑप्शन नव्हता काही माझ्याकडे, कारण की आम्हाला पुन्हा बाहेर जाऊन पुन्हा यायचं होतं. तिथे पुढे 2-3 दिवस स्टे करायचा होता. तरीसुद्धा ह्या लोकांनी नाही ऐकले, क्रिशिवा आणि तिचे बाबा. नंतर रेडी होऊन आम्ही कुठे गेलो ते तुम्हाला बघायला मिळेल मिनी सिरीज गोवा पार्ट 5मध्ये. सी यू गाईज.